सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट अन्न व औषध विभागाचे अधिकारी आणि मानव अधिकारी असल्याचं भासवून पानटपरी चालकाकडे 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ठाण्याच्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जलरोड भागातील शिवाजीनगर बस स्टॉप जवळील शिवनेरी पानटपरी चालक दीपक पोपटराव बोराडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार 22 जून रोजी सकाळी 11:30 वाजता MH 46 CU 8706 या क्रमांकाचे इर्टिगा गाडीतून 3 पुरुष आणि 3 महिला बोराडे यांच्या पानटपरीवर आले। त्यांनी स्वतःला फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी आणि मानव अधिकारी असल्याचं सांगून पानटपरीत गुटखा विक्री होत असून पानटपरीची तपासणी करणार असल्याचं सांगितलंय। तपासणी दरम्यान त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवलं। त्यानंतर कारवाई थांबवण्यासाठी सुरुवातीला 10 लाख रुपये आणि नंतर तडजोडीसाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला। फिर्यादींना पैसे नसल्याचं सांगितल्यावर आरोपींनी थोडा वेळ मागून घेतला। यावेळी दीपक बोराडे यांनी स्थानिक ओळखीचे पत्रकार संदीप नवसे यांना फोन करून सदर घटनेची सविस्तर माहिती दिली। पत्रकार संदीप नवसे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी चौकशी केली। त्यांची ओळखपत्रे मागितली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। नवसे यांना संशय आल्यानं त्यांनी उपनगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली। पोलीस येत असल्याचं कळताच संशयित महिला गोंधळल्या। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन महिलांचे आयडेंटिटी कार्ड तपासले असता तेव्हा ते बनावट असल्याचं निदर्शनास आलंय। सुनील गजानन मालुसरे, शरद रामचंद्र गायकर, शरद भगवान पाटील, गौरी महेश बर्डे, सरिता संजय मोरे आणि सरला शरद गायकर हे सर्व राहणार ठाणे या 6 जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बनावट अधिकारी असल्याचं भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक रोड।